नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 132. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, स्वरूप ज्ञान हे तुमचे स्वतःचे निजांग आहे. स्वरूप ज्ञान हे तुमचे स्वतःचे निजांग आहे, इनबिल्ट आहे. पण तुमचा यावर अजिबात विश्वास नाही, कारण ते इतके सहज आहे हे तुम्हाला पटतच नाही. कारण काय की तुम्ही सहज नाही म्हणून. ते आपलेच निजांग आहे असा प्रथम तुम्ही विश्वास ठेवा. मग पुढे पुढे हा विश्वास ठेवायचे पण काही कामच राहणार नाही. ही एक संधी अवश्य घेऊन पहा. काही साधकांना इतक्या सहज व अकळपणे स्वरूप ज्ञान प्राप्त होते की ते झालेले आहे असे त्यांना दुसऱ्यांनी सांगावे लागते. त्यांना स्वतःचे ते कळतच नाही. सूक्ष्म पद्धतीने झालेले ज्ञान कित्येक वेळा निश्चळ आणि पूर्ण खात्रीचे असते, पण त्याचा पता लागत नाही. म्हणूनच मला स्वरूप ज्ञान झाले आहे ही पण कधी कधी एक खोटी कल्पनाही ठरू शकते. हे लक्षात ठेवा, कारण ती सहजावस्था आहे, कल्पनावस्था नाही. स्वरूप ज्ञानात अमका तमका असा भाव नाही. स्वरूप ज्ञानात अमका तमका असा भाव नाही. मी म्हणजे अमुक तमुक, मी होतो, मी होईल वगैरे वगैरे हे सर्व कल्पना मात्रच आहेत. मी हा केवळ स्मृतीने उभा केलेला एक बागुलबुवा आहे. मी हा केवळ स्मृतीनेच उभा केलेला बागुलबुवा आहे किंवा एक बुजगावणे आहे. त्या मीने आपले वेगळे व्यक्तित्व केवळ कल्पिले आहे. त्या मीने आपले वेगळे व्यक्तिमत्व केवळ कल्पले आहे आणि तेच मुळात मिथ्या आहे. नसलेलाच मी आपण हिशोबी धरून आपण बोलतो, चालतो, व्यवहार इत्यादी करतो. म्हणजे नसलेलाच मी हिशोबात धरून आपण बोलतो, चालतो आणि व्यवहार करतो. या नसलेल्या कल्पित मीचा निराश झाला पाहिजे. मी पाहतो, मला वाटते, मी विचार करतो, ह्या कल्पना समूळ गेल्या पाहिजेत. नसलेले गेले की राहील ते बरोबरच राहणार. नसलेले गेले की राहील ते बरोबरच राहणार. व्यक्तिमत्वात कोंडलेले व्यक्तित्व जेव्हा बंधमुक्त होईल तेव्हा बाहेरच्या व आतल्या ओळखीचे असे द्वैत राहणार नाही. देह आणि देहाच्याच आकाराला, नावाला, रंगरूपाला मी म्हणून कवटाळून बसलेले व्यक्तित्व मी नव्हे हे कळताच अव्यक्ताची चिदघन शांती मिळेल यात शंका नाही. मूलतः व्यक्ती, व्यक्त आणि अव्यक्त हे एकच आहेत. पण व्यक्त व अव्यक्त हे विजातीय नाही. व्यक्त आणि अव्यक्त हे विजातीय नाही, पण व्यक्तित्व, व्यक्तिमत्व
हे पंचभूतात्मक मन इंद्रिय आणि देह इंद्रियद्वारे जाणणारी, कळणारी, विचार करणारी एक काल्पनिक प्रक्रिया आहे. म्हणूनच ती विजातीय आहे. व्यक्त व अव्यक्त वस्तुता एकच आहेत. व्यक्त आणि अव्यक्त वस्तुता एकच आहेत. यावर साधकांनी प्रश्न केला, तुम्हाला देह आहे, तुम्हाला देह आहे आणि त्याची जाणीवही आहे आणि त्या देहाची गरजही तुम्ही भागवता, हे कसे? श्री निसर्गदत्त महाराज यावर म्हणाले, याच्या उलटे म्हणणे हे जास्त योग्य होईल. याच्या उलटे म्हणणे हे जास्त योग्य होईल. देह मला जाणतो व माझ्या गरजाही ओळखतो आणि तोच त्या भागवतो सुद्धा. जिथे मनालाच अस्तित्व नाही, तेव्हा मनाच्या मागे काय आहे हा प्रश्न निव्वळ, वृथा आणि बिनकामाचा ठरतो. जिथे मनालाच अस्तित्व नाही, तेव्हा मनाच्या मागे काय आहे हा प्रश्न खोटा ठरतो. प्रत्यक्ष जीवन हे इच्छारहित आहे. प्रत्यक्ष जीवन हे इच्छारहित आहे. पण नसलेला जो कुणी आहे, पण नसलेला जो कुणी आहे त्याला तसेच नसलेला म्हणून राहावसे वाटते. त्याला तसेच नसलेला म्हणूनच राहावसे वाटते आणि सोबत नित्य सुखीही असेही असावेसे वाटते. त्यामुळे त्या नसलेल्याचा आपले अस्तित्व टिकविण्याचा नित्य प्रयत्न हा सतत चालू असतो. जोपर्यंत परिस्थितीला आपण प्रयत्नाने वळण लावू असे वाटते, तोपर्यंत तुम्हाला मोकळीक नाही. जोपर्यंत परिस्थितीला आपण प्रयत्नाने आपल्याला पाहिजे तसे वळण लावू असे वाटते, तोपर्यंत तुम्हाला मोकळीक नाही. कर्तेपणाची कल्पना किंवा माझ्यामुळे हे, कर्तेपणाची कल्पना किंवा माझ्याचमुळे हे अशी कल्पना ही बंधनकारक आहे. जीवन हे अनंत, एकरस, सत्य, नित्य, चैतन्य मन आहे. जीवन हे अनंत, एकरस, सत्य, नित्य, चैतन्य मन आहे आणि हे जीवन तुमच्यात आहे. हेच तुमचे स्वरूप आहे. त्या स्वरूपावेगळे तुम्ही नाही अशी तुमची खात्री होईपर्यंत त्याच्याच चिंतन मननात मग्न रहा. हे तुम्ही समजता तितके अवघड नाही. हे तुम्ही समजता तितके अवघड नाही, कारण ते सजातीय आहे, कारण ते आपल्या हक्काचे आहे, कारण ते कुणाच्या मेहरबानीने किंवा शास्त्र ग्रंथ इत्यादी वाचून मिळवलेले नाही, तर ते खुद्द आपलेच शुद्ध स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपातच राहण्या इतके सोपे दुसरे काम कुठले असू शकेल? सध्या आपल्याला हे जमत नाही, ठीक आहे. कुणाशी तुलना करून तुम्ही हिरमुसले होऊ नका. ज्याला जमते त्याच्याशी तुलना करून तुम्ही हिरमुसले होऊ नका. निदान आता फक्त हे ऐकून ठेवा, याचेच स्मरण ठेवा, सद्गुरु वचनाचा आदर ठेवा. वेळ आली की निश्चित ते सद्गुरु वचन तुम्हाला कामास येईल याची खात्री बाळगा. न समजले तरी या गुरुवचनाचा आधार करा. नाही समजले तर नाही समजले, फक्त त्याचे स्मरण ठेवा. दुसऱ्याला समजले म्हणून त्याच्याशी तुलना करून हिरमुसले होऊ नका, तर आदरपूर्वक या सगळ्या गोष्टीचे स्मरण करा. वस्तुतः जग तुमच्यात आहे. वस्तुतः जग तुमच्यात आहे, तुम्ही जगात नाही.
वस्तुतः जग तुमच्यात आहे, म्हणजे तुमच्या कल्पनेत आहे, तुम्ही जगात नाही. ज्या जगात तुम्ही राहता तेथे रहाच, म्हणून तुमच्यावर कोणी ते तेथेच राहणे लादले नसून तुम्हीच ते आपणहून स्वेच्छेने स्वीकारले आहे. ज्या जगात तुम्ही राहता तेथे तुम्ही राहाच, म्हणून तुमच्यावर कुणी तेथे राहणे लादले नसून तुम्हीच ते आपणहून स्वीकारलेले आहे. हा केवळ तुमच्याच मनाचा खेळ आहे. आपण जगात आहोत, आपण जगात आहोत हे तुमच्याच कल्पनेची एक खेळी आहे. आपण जगात आहोत ही तुमच्याच कल्पनेची एक खेळी आहे. अहंकार भावनेपासून सुटका पाहिजे असल्यास, अहंकार भावनेपासून सुटका पाहिजे असल्यास त्या अहंकार भावनेची झडतीच घेतली पाहिजे. झडतीच घेतली पाहिजे. अहंकार भावनेचा पगडा असताना आणि ती नसताना ती कशी असते याचे सूक्ष्म निरीक्षण करा. म्हणजे अहंकार भावनेचा पगडा असताना आणि पगडा नसताना ती कशी असते याचे सूक्ष्म निरीक्षण करा. आणि अहंकार भावनेचा उद्भव कसा होतो ते पहा. ती विराम कशी पावते, तिला काय पाहिजे असते याचे सूक्ष्मपणे अवलोकन करा. आणि ते ती भावना कसे मिळवते यावरही लक्ष ठेवा. याचे अगदी स्पष्ट आणि सूक्ष्मपणे दुरून निरीक्षण करा. याचा एकच हेतू हा आहे की स्वतःचे कल्पित म्हणजे नसलेले, याचा एकच हेतू हा आहे की स्वतःचे कल्पित म्हणजे नसलेले वेगळे अस्तित्व विरघळून त्याची विजातीयता घालून ते अखंड चैतन्याशी सजातीय कसे होईल, हाच हेतू. व या विशाल सुंदर चित्रामध्ये एक मीपणाने बोचणारा, रुतणारा, निरर्थक, विद्रूप ठिपका जो व्यक्ती नावाने ओळखला जातो तो कसा घालवता येईल यावर चिंतन मंथन करणे अतिशय जरुरीचे आहे, आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या सत्य स्वरूपाला विसरलात, हेच तुमच्या सर्व दुःखाचे कारण आहे. मी अमका तमका ही कल्पना मुळातच फोल आहे, पण ती फोल असूनही तिला सातत्य हवे असते. तिला टिकून राहावेसे वाटते, परंतु आपले सत्य स्वरूप मात्र नित्य आहे. वाटलेस त्याला तुम्ही अजन्माही म्हणू शकता. त्याला सातत्याची आवश्यकताच नाही. म्हणून मी अमका तमका ही मानलेली कल्पना केवळ एकदा आणि एकदाच कायमची समजून उमजून घ्या आणि कायमची सांडा. हाच यावरचा एक रामबाण उपाय आहे. कोणतीही महत्वाकांक्षा आध्यात्मिक असू शकत नाही. सर्व महत्वाकांक्षा ह्या केवळ आणि केवळ मीला पोचण्यासाठीच असतात. तुम्हाला खरोखरच काही साधायचे असेल तर सर्व वैयक्तिक महत्वाकांक्षा सोडून द्या. योगी लोक सिद्धी प्राप्ती करता जे खटाटोप करतात तो खटाटोप हा निव्वळ मूर्खपणाचा आहे. योगी लोक सिद्धी प्राप्ती करता जे खटाटोप करतात तो खटाटोप हा निव्वळ मूर्खपणाचा आहे. अखंडित वैयक्तिक आनंदाच्या
लालसेची तुलना करता स्त्री देहाची आसक्ती पण निष्पापच म्हणता येईल. अखंडित वैयक्तिक आनंदाच्या लालसेची तुलना करता स्त्री देहाची आसक्ती पण निष्पापच म्हणता येईल असे निसर्गदत्त महाराज म्हणतात. लबाडपणा जितका स्वतःला पवित्र समजतो तितकाच तो लबाड असतो. निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी जेव्हा माझ्या गुरुला भेटलो तेव्हा ते मला म्हणाले, तू स्वतःला जसा समजतोस तसा तू मुळीच नाहीस. ते मला म्हणाले, तू स्वतःला जसा समजतोस तसा तू मुळीच नाही, पण तू कसा आहेस हे मात्र तुला तुझेच शोधावे लागेल. हे तुला तुझे स्वतःलाच ओळखावे लागेल. आणि मी नेमके हेच पकडून ठेवले आणि माझा सर्व फुरसतीचा वेळ मी याच चिंतन मननाला घालवला. आणि आश्चर्य असे की फक्त 3 वर्षातच मला सर्व उलगडा झाला. फक्त 3 वर्षातच मला सर्व उलगडा झाला व गुरुवचन किती खरे आहे याचा स्पष्ट अनुभव आला. व गुरुवचन किती खरे आहे याचा स्पष्ट अनुभव आला. एका साधकाने श्री निसर्गदत्त महाराजांना प्रश्न विचारला, म्हणजे याचा अर्थ तुम्ही जणू नाहीतच. याचा अर्थ तुम्ही जणू नाहीतच असे काही आहे की काय? यावर महाराज म्हणाले, चला अगदी असे बेछूटपणे बोलू नका. असे बेछूटपणे बोलू नका. जरा समजावून घ्या. न समजता काही काही ठरवू नका. मी तुमच्यापेक्षा जास्त प्रत्यक्ष आहे. मी तुमच्यापेक्षा जास्त प्रत्यक्ष आहे. फक्त माझ्याबद्दल जी कल्पना तुम्ही केली आहे तसा मात्र मी नाही. फक्त माझ्याबद्दल तुम्ही जी कल्पना केली आहे तसा मात्र मी नाही. एवढ्यावरून तुम्हाला जितके समजेल तितके समजा. एवढ्यावरून तुम्हाला जितके समजेल तितके समजा. जेवढा ओळखता येईल तेवढे मला ओळखा. जेवढे ओळखता येईल तेवढे ओळखा. कुणालाही जितके समजते त्यापेक्षा कणभरही कमी किंवा जास्त समजत नाही हे लक्षात ठेवा. कुणालाही जितके समजते त्यापेक्षा कणभरही कमी किंवा जास्त समजत नाही हे लक्षात ठेवा. ते सर्व ज्याच्या त्याच्या कळकळीवरच अवलंबून आहे. यावर साधक म्हणाला, यावरून मी काहीच ओळखू शकत नाही. यावरून मी काहीच ओळखू शकत नाही. श्री महाराज म्हणाले, बरोबरच आहे. त्याकरता तुम्ही प्रथम स्वतःलाच ओळखले पाहिजे. त्याकरता तुम्ही प्रथम स्वतःलाच ओळखले पाहिजे. तुमच्या स्वरूपाचे तुम्हाला किंचित जरी ज्ञान झाले तर मी काय म्हणतो हे कळायला तुम्हाला अजिबात उशीर लागणार नाही. अजिबात कठीण जाणार नाही. बऱ्याचशा ऐकीव गोष्टींना तुम्ही घट्ट मिठी मारून ठेवली आहे. बऱ्याच अशा ऐकीव गोष्टींना तुम्ही घट्ट मिठी मारून ठेवली आहे. परलोक, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म, देवदेवता या सांगोवांगीच्या गोष्टी तुम्ही सत्य मानून चालत आलेले आहात. तुम्हाला सत्य हवे असल्यास जे जे इतरांनी तुम्हाला ऐकवले, जे जे तुम्हाला ऐकवले गेले आहे ते सर्व अमान्य करा. मग जे उरेल ते तुमचे स्वरूप. मग जे उरेल ते तुमचे स्वरूप. सध्या तुमचे सांप्रतचे दर्शन हे निव्वळ एक सोंग आहे. सध्या तुमचे सांप्रत असे जे दर्शन आहे, रूप रंगरूप आकार, हे निव्वळ एक सोंग आहे. म्हणून जन्मापासून सत्य सत्य म्हणून उराशी बाळगलेल्या कल्पनांना हादरा देण्याची तयारी ठेवा. आणि ती वेळ आता आलेली आहे. म्हणून जन्मापासून सत्य सत्य म्हणून उराशी बाळगलेल्या कल्पनांना
हादरा देण्याची तयारी ठेवा. मी देह आहे म्हटले की जग आले आणि मग जगाला निर्माण करणारा ईश्वर आला आणि मग सर्व पूर्वची अनर्थ परंपरा सुरू झालीच समजा. मग पुढची सर्व अनर्थ परंपरा सुरू झालीच समजा. भय, धर्म, धर्मयुद्ध, प्रार्थना, कठोर तप, नाना संप्रदाय, नाना रूढी, नाना पंथ, हे सर्व कशा करता? तर स्वतःच निर्माण केलेल्या ब्रह्मराक्षसापासून घाबरलेल्या व निब्बर झालेल्या अज्ञानामुळे निर्माण झालेल्या व्यक्तित्वरूपी जरठ बालकाचे पालन पोषण व रक्षण व्हावे या करताच. त्यामुळे हे लक्षात ठेवा की शुद्ध असणे पण हे तुमचे स्वरूप आहे. त्याला जन्म मरण नाही, ते आहेच. जन्म मरणाची भीती गेली की कल्पनेचा डोलारा आपोआप कोसळतो, आपोआप ढासळतो. म्हणून ज्याची निर्मितीच झाली नाही, जे आहेच असे आहे, त्याला अजन्मा पण तुम्ही म्हणू शकता. त्याचा नाश कधी होणार नाही. जे कल्पनेच्या अधीन नाही त्यालाच धरून ठेवा. म्हणून जे कल्पनेच्या अधीन नाही त्यालाच धरून ठेवा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्याच्याबद्दल मी सांगत आहे ते ना मागे होऊन गेलेले आहे, ना पुढे होणारे असे आहे, ना ते आपल्या रोजच्या जीवनात प्रत्येक चालू क्षणामध्ये गुणगुणून नाहीसे होणारे आहे. हे आपल्या रोजच्या जीवनात प्रत्येक चालू क्षणामध्ये गुणगुणून नाहीसे होणारे आहे. सुरुवातीला ते तू आहेस याची मुद्दाम धारणा करावी लागते. बीजगणितात आपल्याला एखाद्या वस्तूची किंवा एखादी किंमत काढायची असेल तर आपण समजाक्ष असे समजतो आणि त्याप्रमाणे समीकरण मांडतो आणि मग ती किंमत काढतो व पुढे ते अगदी आपल्याला सहज होते, कारण की ते सजातीय आहे. म्हणून क्षची योग्य किंमत कळते. नमस्कार.